तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो आणि आपल्याला कार्ड आणि काम, नळ आणि टाकी या टॉपिकवर पोलीस भरतीमध्ये विचारलेले पी-वाय-क्यू या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहे. 8 ते 10 प्रश्न मी पूर्ण घेणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि हे पी-वाय-क्यू हमखास तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारले जाईल. ती कुठलीही परीक्षा असू द्या, एस-एस-सीची असू द्या, रेल्वेची असू द्या, यू-पी-एस-सीची असू द्या, एम-पी-एस-सीची असू द्या, कुठलीही परीक्षा असू द्या. परंतु यासारखे प्रश्न तुम्हाला त्याच्यात नक्की दिसेल. कारण हा टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे, की या टॉपिकवर हमखास प्रश्न येतात. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. अ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, ठीक आहे. आणि ब तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो, बरोबर आहे. तर बघा ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा या ठिकाणी अ आणि हा ब, हा ए आणि बी असे पकडलं आपण. हा किती दिवसात करतो? 12 दिवसात करतो. हा किती दिवसात करतो? 24 दिवसात करतो, बरोबर आहे. आता लसावी काढायच्या दोघांच्या. दोघांच्या लसावी काय होईल सांगा मला. आता लसावी म्हणजे काय? दोन्ही पाड्यामध्ये जी संख्या येईल ती. आता 12चा पाढा म्हटला 12 एके 12, 12 दुणे 24. आता ही 24चा पाढा म्हटला 24 एके 24. दोन्ही पाड्यात किती आले? 24 आले. म्हणून 24 काय झाला? हा लसावी झाला. अशी लहानात लहान संख्या, की ज्या संख्येला दोन्ही संख्यांनी भाग जाईल. म्हणजे तो झाला आपला लसावी. ठीक आहे. अशी लहानात लहान संख्या, की ज्या संख्येला या 12 नी भाग जाईल आणि 24 नी भाग जाईल. अशी लहानात लहान कोणती संख्या आहे? 24. तर 24 झाला लसावी. आता 12 ला कितीने गुणल्यावर 24 येतात? 2 नी. तर 2 इथे लिहायचे आणि 24 ला 1 नी गुणल्यावर 24 येते. तर 24 इथे 1 लिहायचा. तर बघा ही काय झाली? याची गती झाली. या गतीनं हे काम करतात. बघा, याची एका दिवसाची गती 2 आहे. याची एका दिवसाची गती 1 आहे. तर याला 24 हे पूर्ण काम आहे. हे पूर्ण काम 24 आहे. तर हे 24 पूर्ण काम करायला या 1 च्या गतीने 24 दिवस लागतात आणि याची गती 2 असल्यामुळे 24 काम करायला याला 12 दिवस लागतात. आलं का लक्षात? याला आपण गती संबोधला आहे. तर ही गती जी असते त्याची बेरीज करायची. आता दोघांनी मिळून म्हटलेलं आहे. दोघांनी मिळून म्हटलंय तर या दोघांच्या गतीची बेरीज करायची. म्हणजे 1 दिवसाला दोघे मिळून 3 युनिट काम करतात. आपल्याला पूर्ण काम किती करायचं आहे? 24 युनिट. तर 24 युनिट काम पूर्ण करायसाठी या 24ला 3 नी भागावं लागेल. तर 3 24 म्हणजे किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. तर या गणिताचे उत्तर आहे 8. आलं का लक्षात तुमच्या? अशा प्रकारे ही उदाहरणे सोडवली जातात. अशा प्रकारची जी कोणती उदाहरणे आहेत, ती अशा प्रकारे सोडवतात. चला, पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. दुसरं उदाहरण बघा आता. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 30 दिवसात संपवतो. एने 8 दिवस काम केले व तो काम सोडून निघून गेला. तर शिल्लक काम बी किती दिवसात संपवेल? तर बघा, ए हा एक काम किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो, ठीक आहे. आणि बी हा एक काम 30 दिवसात करतो, बरोबर आहे. तर बघा दोघांचा लसावी किती राहील? सांगा. आता 20च्या पाढा लिहायचा 20 एके 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60. 30च्या पाढा लिहायचा 30 एके 30, 30 दुणे 60. दोन्ही पाढ्यात 60 आहे. तर हा झाला लसावी. आता याची गती काढायची. याची 20 ला जर कितीने गुणलं तर 60 येते? 3 ने गुणलं तर याची गती काय झाली? 3. आणि 30 ला जर आपण कितीने गुणलं तर 60 येते? 2 ने गुणलं तर. बरोबर आहे. म्हणजे हे 1 दिवसाचं दोघांचं मिळून काम किती झालं? 5 युनिट. बरोबर आहे. 5 युनिट काम झालं दोघांचं मिळून. आता मला सांगा, आता बघा हे 5 युनिट काम एका दिवसात करतात. ए हा किती दिवसापर्यंत काम केलं? 8 दिवसापर्यंत. तर 8 दिवसात त्यांनी किती काम केलं सांगा बरं आता? 5 जर एने 8 दिवस काम केले. एची गती किती आहे? 3 आहे. त्यांनी 8 दिवस काम केलं. तर 3च्या गतीनं 8 दिवस काम केलं. तर त्यानं किती युनिट काम केलं? 24 युनिट काम केलं. टोटल किती युनिट काम करायचं आहे? किती युनिट काम करायचं आहे टोटल? 60 युनिट. तर या 60 मधून हे 24 वजा करायचे म्हणजे उरतात 36. तर हे 36 युनिट काम कोण करणार आहे? ब करणार आहे. बची गती किती आहे? 2. तर 2च्या गतीनं हा 36 युनिट काम किती दिवसात करेल? 18 दुणे 36 म्हणजे 18 दिवसात करेल. आलं लक्षात? आलं की नाही? पुन्हा एकदा सांगतो बघा.
ए हा एक काम 20 दिवसात करतो, बी हा एक काम 30 दिवसात करतो. आता बघा दोघांच्या लसावी, दोघांच्या पाड्यातली कॉमन संख्या 60 आहे, म्हणजे याच्या लसावी 60 झाला. आता बघा 20ला 3 ने गुणलं तर 60 येते, 30ला 2 ने गुणलं तर 60 येते. आता हे दोघांची काय झालं, हे दोघांची गती झाली. म्हणजे हा एका दिवसात 3 युनिट काम करतो आणि हा एका दिवसात 2 युनिट काम करतो. 2 युनिट एका दिवसात करतो म्हणून याला 30 दिवस लागतात. हा 3 युनिट एका दिवसात करतो म्हणून याला 20 दिवस लागतात. म्हणजे टोटल काम किती करायचे? 60 युनिट. आता त्यांनी काय म्हटलं, ने 8 दिवस काम केले. ने 8 दिवस काम केले. एका दिवसात किती काम करतो? 3 युनिट, है ना? 8 दिवस काम केलं म्हणजे त्यानं किती काम केलं? 24 युनिट काम केलं, बरोबर आहे? हे बघा 24 युनिट इथे दिलेले आहे. आता हे 24 युनिट काम करून तो सोडून गेला. म्हणजे या 60 मधून हे 24 वजा करावे लागेल, म्हणजे उरलेलं काम मिळेल आपल्याला. आता उरलेलं काम कोणी केलं म्हणतात? बी ने केलं. तर उरलेलं काम बी ने केलं. बी एका दिवसात किती? 2 युनिट काम करतो. तर हे 36 युनिट हे काय आहे? उरलेलं काम आहे. 36 युनिट हे काय आहे? उरलेलं काम. ते हे उरलेलं काम हा 2 युनिट पर डेच्या हिशोबानं 18 दिवसात करेल. कारण 18 दुने 36 होतात, म्हणून 36 युनिट काम करायला याला 18 दिवस लागेल. आलं लक्षात? अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवते. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. हा, स्वाती आणि कीर्ती मिळून एक काम 16 दिवसात करतात. तेच काम स्वाती एकटीने 24 दिवसात करते, तर कीर्तीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर बघा या ठिकाणी थोडं आपल्याला रिव्हर्स जावं लागेल. बघा दोघी मिळून म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? स्वाती प्लस कीर्ती हे दिलेलं आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे? स्वाती दिलेलं आहे, बरोबर आहे? तर स्वाती प्लस कीर्ती या दोघांचं आपल्याला स्वातीचं किती आहे? स्वाती प्लस कीर्तीचं 16 आहे, है ना? 16 दिवसात पूर्ण करतात आणि स्वाती एकटी 24 दिवसात पूर्ण करते. तर बघा 16 आणि 24 यांच्या काढायच्या लसावी. तर 16च्या पाढा म्हणा. 16 दुने 32, 16 तिरी 48, बरोबर आहे? हे 16चा पाढा झाला हा. ठीक आहे? 16 तिरी 48. आता 24चा पाढा म्हणा. 24 एका 24, 24 दुने 48. तर दोन्ही पाढ्यात 48 आलं, म्हणजे याचा लसावी किती झाला? 48, बरोबर आहे? आता 16ला कितीने गुणल्यावर 48 येते? 3 ने. 24ला कितीने गुणल्यावर 48 येते? 2 ने. तर मला सांगा, आता त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला? काय म्हटलेलं आहे? की एस प्लस के दिलेलं आहे आणि इथे एस दिलेला आहे. तर बघा एस प्लस के मधून एस मायनस केला आपण तर काय राहील? के. तर या केचं काम आपल्याला काढायचं आहे. कीर्तीचं काम काढायचं आहे. तर या यांची गती पण मायनस करायची. जसं इथे आपण मायनस केलं तर के मिळालं, तर यांची गती मायनस केल्यावर आपल्याला या केची गती मिळेल. म्हणजे ही एक केची गती झाली. म्हणजे एका दिवसात तो एकच युनिट काम करतो. कीर्ती ही एका दिवसात 1 युनिट काम करते. तर 48 युनिट काम करायला तिला किती दिवस लागतील? 48 दिवस लागतील. कारण 1 ने याला भागितलं तर उत्तर किती येईल? 48. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. समजलं? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 6 पुरुष किंवा 8 मुले. किंवा शब्द आला तर हे डायरेक्ट लिहायचं. 6 मेल इज इक्वल टू 8 चाइल्ड. ठीक आहे? तर 6 पुरुष म्हणजेच 8 मुलं. म्हणजे 3 पुरुष याला 2 ने भागितलं दोन्ही साईडला तर काय होईल? 3 पुरुष बरोबर 4 मुलं. ठीक आहे? हे आलं? हे लक्षात आलं तुमच्या? आता बघा या पहिल्या वाक्यावरच गेलो आपण, समोर गेलो नाही हां. की एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, बरोबर आहे? तर 6 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 7 पुरुष आणि 12 मुले 12 मुले किती एकत्रितपणे किती दिवसात करतील? आता मला सांगा 4 मुले म्हणजे 3 पुरुष. तर 12 मुले याला कितीने गुणलं? 3 ने गुणलं, बरोबर आहे? याला पण 3 ने गुणावं लागेल. तर 3 ने याला गुणलं, याला पण 3 ने गुणलं, तर किती येतात? हे झालं मेल आणि हे झालं चाइल्ड. ठीक आहे? तर 9 माणसे, 9 पुरुष म्हणजे 12 चाइल्ड, बरोबर आहे? तर इथे किती आहे? 7 आणि 12. तर 7 पुरुष, 7 मेल अधिक 12 चाइल्ड, 12 मुले. 12 मुले म्हणजे किती? 9 पुरुष. 12 मुलांच्या जागी मी 9 पुरुष लिहू शकतो, बरोबर आहे? तर दोघे मिळून किती झाले मग? 16 माणसे, 16 माणसे, बरोबर आहे? आता 6 पुरुष
किती दिवसात करतात? 6 पुरुष किती दिवसात करतात काम? 24 दिवसात करतात. तर 16 पुरुष किती दिवसात करतील? ते काढायचे आहे आपल्याला. ठीक आहे. तर 6 गुणिले 24 करायचं, भागीला 16 करायचं. म्हणजे ह्या क्वेश्चन मार्कची किंमत निघून जाईल. तर बघा इथे इथे कशाचा भाग जाईल? 4 चो 4 सक 24 आणि 4 चो 16. आता या 4 नी नाही जात, पण 2 नी याला भाग जातो 3 चा आणि या 2 नी याला 3 चा भाग जातो. तर 3 गुणिले 3 म्हणजे 9 दिवस हे याचं उत्तर निघेल. आलं का लक्षात? आलं लक्षात? अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. तर बघा 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तर तेच काम 20 मजुरांना 26 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? तर बघा याचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, ते लक्षात ठेवावे लागतील. मी तुम्हाला इथं फॉर्म्युले सांगणार आहे काही. तर बघा मजूर, तास आणि दिवस. तर याचा फॉर्म्युला आहे M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2. आलं लक्षात? तर हे तास काढायचे आपल्याला, म्हणजे S2 ची किंमत काढायची आहे. तर S2 ची किंमत काढायची असेल तर आपल्याला काय मिळेल फॉर्म्युला? M1 D1 H1 भागीला M2 D2. हे म्हणजे काय होईल? S2 ची किंमत. आता M1 म्हणजे किती? 18 मजूर किती तास काम करतात? 12 तास. हावर्स म्हणजे 12 तास. किती दिवस? 30 दिवस. याला भागीला करायचं 20 मजूर किती दिवस काम करतात? 36 दिवस. बरोबर आहे. आता या 12 एका 12, 12 तिरी 36. 3चा भाग गेला. 3 एक या एक शून्य, हा एक शून्य कपून गेला. या 3नी 3 कपून गेले. 2नी याला भाग गेला 9चा. तर इथे उत्तर किती आलं? H2 ची किंमत किती आली? म्हणजे याच्यामध्ये सगळं कटून गेलं, फक्त 9 राहिले, म्हणून याचं उत्तर किती आलं? 9 आलं. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवतं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जेव्हा मजूर, तास आणि दिवस दिलेले असतात, अशा वेळेस ह्या फॉर्म्युल्यानी हे करायचं. M1 D1 H1 M2 D2 H2. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. इथे काय म्हटलेलं आहे? 5 बगडे 5 पोहणारे मासे 5 मिनिटात खातात. एक बगडा एक पोहणारा मासा किती मिनिटात खाईल? ठीक आहे. तर बघा 5 बगडे म्हणजे हे झाले M1. ठीक आहे. आता 5 पोहणारे मासे किती 5 मिनिटात खातात? या हे मिनिट म्हणजे काय? याला आपण डे किंवा हावर्स म्हणू. तर याला आता हा हावर्स पकडून घेऊ आपण हां. आणि हे काम आहे, 5 मासे खाण्याचं काम आहे, तर हे काम खाली येते. ठीक आहे. आता इथं काय होईल? एक बगडा. आता M2 आणि मिनिटं काढायची आपल्याला, म्हणजे इथे S2 ची किंमत काढायची आहे आणि W2 आपल्याला दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे फॉर्म्युला बनतंय. हा फॉर्म्युलावरून आपल्याला हे सोडवायचं आहे. तर बघा M1 म्हणजे किती? 5 बगडे 5 पोहणारे मासे, म्हणजे हे काम झालं. 5 पोहणारे मासे किती 5 मिनिटात खातात, तर हे 5 मिनिटात खाल्ले येणार. ठीक आहे. तर हा एक तर एक बगडा म्हणजे एक झालं इथे हां. तर एक पोहणारा मासा म्हणजे हा एक काम झालं. किती मिनिटात खाईल? किती मिनिटात S2 ची किंमत काढायची. ते बघा 5-5 कॅन्सल झालं. हा 1-1 कॅन्सल झाला. S2 बरोबर 5 मिनिट. म्हणजे हे 5 मिनिटात खाते. ठीक आहे. आलं लक्षात? तसंही लॉजिकली हा प्रश्न सोडवला तरी उत्तर 5च येईल, याची मी गॅरंटी देतो. कारण 5 बगडे 5 पोहणारे मासे, म्हणजे एक बगडा एका माशाच्या मागे लागला. 5 माशाच्या मागे 5 बगडे लागले. तर 5 मिनिटात खातात, म्हणजे एक बगडा एक मासा 5 मिनिटातच खाईल. आलं लक्षात? लॉजिकली पण तेच उत्तर येतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. जसा हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे. आणि जेव्हा वर्क असते तेव्हा ते खाली लिहायचं आणि हावर्स, डे आणि हे असतात, माणसे असतात, ते वरती लिहायचे. काम हे नेहमी खाली लिहायचं. ठीक आहे. चला 60 दिवसात
संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे आहे, तर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल? तर बघा, याच्यामध्ये काही लॉजिक लावायचे नाही. सरळ-सरळ 60 लिहायचे वरती, खाली लिहायचे 36. कारण इथं आपल्याला दिवस माहीत नाही. दिवस माहीत आहे, काम किती करायचं ते माहीत नाही आणि बाकीचं जे काही आहे, मजूर किती आहेत ते पण माहीत नाही. म्हणजे मजुराची संख्या आपल्याला माहीत नाही. तर याच्यामध्ये काय करावं लागेल, 60 वरती लिहायचं, 36 खाली लिहायचं. याला कितीचा भाग जातो? 12 पंचे 60, 12 तिरी 36 म्हणजे 5/3. हे या गणिताचं उत्तर आहे. चला, पुढच्या गणिताकडे जाऊया. आता 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर जर दिवसांची संख्या 203 केली, तर आणखी किती माणसे कामावर ठेवावी लागतील? आता हे 36 माणसं आहे, ते एक काम किती दिवसात करतात? 1 दिवसात करतात असं पकडू हां. तर जर दिवसांची संख्या 203 केली, म्हणजे या 36 आता दिवसांची संख्या 203 केली, तर इथे आपल्याला माणसांची संख्या काढायची आहे. दिवसांची संख्या 203 केली म्हणजे 200x 3x झाली. आता इथं आपल्याला माणसांची संख्या काढायची आहे, तर माणसाला आपण ए पकडू, ठीक आहे. हा माणूस ए आहे. इथे माणसं ए आहे. तर हा एक x कॅन्सल झाला. आता एची किंमत काढायची आहे आपल्याला. तर काय करावं लागेल? याला याच्याने गुणावं लागेल. 36ला 203 नी गुणावं लागेल. आता आता काय होईल सांगा? काय होईल सांगा? 302 करावं लागेल हां. हे उलटं झालं थोडं. आता इथे बघा, इथे काय करावं लागेल आपल्याला? याला कॅन्सल करावं लागेल. ठीक आहे. पुन्हा घेऊया उदाहरण. 36 माणसे एक काम 1 दिवसात करतात. बरोबर आहे. जर दिवसांची संख्या 203 केली, म्हणजे दिवसांची संख्या 203x केली, तर 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 कामावर आणखी किती माणसे ठेवायला? आणखी हा शब्द महत्त्वाचा आहे. आणखी किती माणसे ठेवावी लागतील कामावर? आता बघा, 203 म्हणजे 36 आहे. 203 म्हणजे 203x म्हणजे 36 आहे. तर xची किंमत काढायची असेल तर 36ला 302 नी गुणावं लागेल. कारण हे इकडे गेल्यावर काय होईल? 302 होईल. आता हा 18 झाला. 18 दुनी 36, 18 तिरी 54. तर याच्या xची किंमत किती आली? 54. तर हे 54 माणसे ठेवावे लागतील. त्यांनी विचारलं काय? आणखी, म्हणजे 36 मध्ये आणखी किती वाढवावे लागेल? आता 36 मध्ये 18 वाढवले तर 54 होतात. म्हणून इथे 18 माणसे एक्स्ट्रा घ्यावी लागतील. तर अशा प्रकारचे सगळे प्रश्न आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि इथेच संपवतो. थँक यू.